नमस्कार. एम.एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घटक 9 कूट प्रश्न, उपघटक रांगेतील स्थान, स्वाध्याय 9.1. प्रश्न नंबर 1. बसच्या रांगेमध्ये प्रत्येक महिलेपुढे 5 पुरुष उभे आहेत. एकूण 35 पुरुष या रांगेत उभे असतील तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? मित्रांनो, एक बसची रांग आहे म्हणजे ते सर्व लोक बस येण्याची वाट बघत आहेत. अशा रांगेमध्ये मित्रांनो एका महिलेपुढे 5 पुरुष, पुन्हा एक महिला तिच्या पुढे 5 पुरुष, पुन्हा एक महिला तिच्या पुढे 5 पुरुष, याप्रमाणे मित्रांनो पुरुषांची त्या रांगेमध्ये असलेल्या एकूण पुरुषांची संख्या आहे 35. तर मित्रांनो एकूण किती लोक उभे आहेत म्हणजे आपल्याला महिलांची संख्या शोधून काढायची आहे. मित्रांनो एकूण पुरुष आहेत 35. मित्रांनो भागिले आपण 5 करणार. भागिले 5 का करायचं तर एक महिला 5 पुरुष, एक महिला 5 पुरुष म्हणजे एकूण पुरुषांची संख्या आहे 35 भागिले 5 म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 7. 5 7 35 भागाकार आला 7 म्हणजे मित्रांनो महिलांची संख्या आहे 7. मग 35 पुरुष आणि 7 महिला म्हणजे 35 अधिक 7, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 3 आणि 1 4. तर मित्रांनो पुरुष आणि महिला असे मिळून एकूण 42 लोक उभे आहेत म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 42. प्रश्न नंबर 2. एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 16 झाडे असल्यास बागेत एकूण किती झाडे आहेत? मित्रांनो एक बाग आहे, त्या बागेमध्ये 16 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत मित्रांनो तेवढीच झाडे आहेत म्हणजे प्रत्येक रांगेत मित्रांनो 16 झाडे आहेत. बघा बाग आहे, बागामध्ये एकूण 16 रांगा आहे आणि प्रत्येक रांगेमध्ये 16 झाडे आहेत. तर मित्रांनो एकूण झाडांची संख्या किती आहे तर आपण 16 गुणिले 16, कारण की रांगांची संख्या आहे 16, एका रांगेमध्ये 16 झाडे आहेत. तर मित्रांनो 16 गुणिले 16, 16चा वर्ग 256. मित्रांनो हा गुणाकार 256 आला म्हणजे बागेमध्ये एकूण झाडांची संख्या आहे 256. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 256. प्रश्न नंबर 3. एका रांगेत अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. तर अमोल आणि सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत? मित्रांनो बघा एका रांगेत एक रांग आहे, या रांगेमध्ये अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. मित्रांनो मीराचा क्रमांक अमोलच्या पाठीमागे 11व्या स्थानावर उभी असलेली मीरा, तिचा सुरुवातीपासूनचा क्रमांक आहे 15वा. म्हणजे मित्रांनो सुरुवात झाली 1 नंबर पासून, मीराचा क्रमांक आहे 15. मग मित्रांनो अमोलचा क्रमांक कितवा आहे तर 15 वजा 11, कारण की अमोलच्या पाठीमागे 11व्या स्थानावर मीरा आहे. अमोलच्या पाठीमागे 11व्या स्थानावर मीरा आहे म्हणजे मित्रांनो 15 वजा आपण 11 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 4. अमोलचा क्रमांक आहे मित्रांनो 4था. मग आता आपल्याला प्रश्न विचारलाय अमोल आणि सुरुवातीची व्यक्ती, सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी अमोलचा नंबर आहे 4था. सुरुवातीला मित्रांनो व्यक्ती, सुरुवातीला जी कोणी व्यक्ती असेल ती असेल 1 नंबरला. मग मित्रांनो या ठिकाणी 2 आणि 3 नंबरची म्हणजे या 2 व्यक्ती, सुरुवातीची व्यक्ती आणि अमोल यांच्यामध्ये उभ्या असतील म्हणजे आपलं उत्तर आहे 2. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2. अमोल आणि सुरुवातीला उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान 2 व्यक्ती उभ्या असतील. प्रश्न नंबर 4. एका हजेरी पत्रकावर हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा आणि अजयचा शेवटून 20वा आहे. हेमा आणि अजय यांच्या दरम्यान 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. तर हजेरी पत्रकावर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल? मित्रांनो प्रश्न सोपा आहे बघा. एक हजेरी पत्रक आहे, त्या हजेरी पत्रकामध्ये हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून आहे 9वा.
बघा मित्रांनो, या ठिकाणी हेमाचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा आहे, त्यानंतर अजयचा शेवटून 20वा. मित्रांनो, या ठिकाणी अजय आहे, अजयचा शेवटून म्हणजे खालून त्या ठिकाणी त्याचा 20वा नंबर आहे. हेमा आणि अजय यांच्यामध्ये 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो हेमा आणि अजय यांच्यामध्ये 22 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. तर मित्रांनो, हजेरी पत्रकावर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल, आपल्याला आता या हजेरी पत्रकावर एकूण किती विद्यार्थी आहेत ते शोधून काढायचे. तर मित्रांनो, सुरुवातीला एकूण बरोबर मित्रांनो हेमाचा क्रमांक आहे 9वा अधिक अजयचा क्रमांक आहे मित्रांनो 20वा अधिक त्यांच्या दोघांच्या मध्ये असलेली विद्यार्थी संख्या आहे 22. म्हणजे मित्रांनो आता बेरीज किती होणार, 20 आणि 20 40, 40 आणि 2 42 आणि 42 आणि 9 मित्रांनो 51. मग आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 51. मग मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा असेल, तर मित्रांनो अतिशय सोपा आहे. तुमच्या जर लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो सुरुवातीला 25, त्यानंतर शेवटी 25 आणि मध्यभागी असणारा नंबर असेल 26वा. तो आपण कसा काढणार, तर मित्रांनो बघा 51 अधिक 1 आणि भागिले 2. आता 51 मध्ये 1 मिळवला झाले 52, 52 भागिले आपण 2 केलं तर उत्तर आलं 26. म्हणजे मित्रांनो मध्यभागी असणारा जो विद्यार्थी असेल त्याचा क्रमांक असेल 26वा. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26. मित्रांनो एकूण विद्यार्थी आहेत 51 आणि मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक असेल 26. प्रश्न नंबर 5. एका रांगेत राम आणि श्याम यांच्या दरम्यान 10 जण उभे आहेत. श्याम रांगेच्या एका टोकाकडून 12व्या स्थानावर आहे, तर राम रांगेत कोणत्या स्थानावर उभा आहे. मित्रांनो एक रांग आहे. आता मित्रांनो हा हात आहे उजवा म्हणजे राईट साइड आणि मित्रांनो हा दुसरा हात आहे डावा म्हणजे आपण त्याला लेफ्ट साइड असं म्हणतो. मित्रांनो ही अशी रांग आहे, थोडक्यात आडवी रांग आहे. या आडव्या रांगेमध्ये राम आणि श्याम यांच्या दरम्यान 10 जण आहेत. मित्रांनो यांच्या दरम्यान 10 जण उभे आहेत. बघा राम आणि श्याम यांच्या दरम्यान हे मित्रांनो 10 जण उभे आहेत. श्याम रांगेच्या एका टोकाकडून, आता एक टोक म्हणजे आपण घेतलं उजवा हात, एका टोकाकडून म्हणजे उजव्या बाजूकडून श्याम 12व्या स्थानावर आहे. मित्रांनो उजव्या बाजूकडून श्याम 12व्या स्थानावर आहे, तर राम कोणत्या स्थानावर उभा आहे. तर मित्रांनो आता आपण श्याम उजव्या बाजूकडून 12व्या स्थानावर उभा आहे, तर मित्रांनो राम कोणत्या स्थानावर आहे. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रामचा नंबर शोधायचा आहे. म्हणजे आपण आता राईट साइड कडनं जर मित्रांनो उजव्या बाजूकडून जर आपण मोजायला लागलो तर मित्रांनो श्यामचा नंबर आहे 12वा. त्यानंतर राम आणि श्याम यांच्यामध्ये आहे 10 जण आणि त्यानंतर मित्रांनो राम म्हणजे आता 12 आणि 10 22, 22 आणि 1 23. म्हणजे मित्रांनो रामचा उजव्या बाजूकडून नंबर आहे 23वा आणि मग आता डाव्या बाजूकडून रामचा नंबर कितवा येईल, तर मित्रांनो डाव्या बाजूकडून रामचा नंबर येतो पहिला म्हणजे 23 आणि मित्रांनो लेफ्ट साइड म्हणजे थोडक्यात डाव्या बाजूकडून पहिला नंबर आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिल्या किंवा 23व्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किंवा 23. म्हणजे मित्रांनो उजव्या बाजूकडून घेतलं तर रामचा 23वा नंबर येतो आणि डाव्या बाजूकडून रामचा पहिला नंबर येतो. प्रश्न नंबर 6. एका रांगेत अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहेत. विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा असेल तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत. मित्रांनो एक रांग आहे, या रांगेमध्ये अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. मग आता अनिल 13व्या स्थानावर उभा आहे, तो डावीकडून आहे की उजवीकडून आहे हे आपल्याला सांगितलेलं नाही. मग त्यानुसार मित्रांनो आपली 2 उत्तरं येणार आहेत. बघा 13व्या स्थानावर उभा आहे अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहेत. तर आपण मित्रांनो सुरुवातीला डावीकडून या ठिकाणी विचार करूया म्हणजे लेफ्ट साइड. अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो अनिल डाव्या बाजूकडून 13व्या स्थानावर उभा आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले आहेत. बघा
अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहेत. मित्रांनो, विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा आहे. विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा आहे. म्हणजे मित्रांनो, डाव्या बाजूकून विल्सनच्या डाव्या बाजूला किती मुले आहेत? तर 13 आणि 5 18. मित्रांनो, विल्सन जर मध्यभागी असेल तर त्याच्या उजव्या बाजूला सुद्धा 18च मुले असतील. बघा, विल्सन मध्यभागी आहे. अनिल डावीकून 13व्या स्थानावर आहे. अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 म्हणजे 13 आणि 5 18. म्हणजे विल्सन मध्यभागी आहे. विल्सनच्या डाव्या बाजूला 18, उजव्या बाजूला सुद्धा 18. 18 आणि 18 36 आणि विल्सन 1 36 आणि 1 37. म्हणजे मित्रांनो, लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूकून जर आपण मोजलं तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत? तर 18 अधिक 18 अधिक 1. डाव्या बाजूला 18, उजव्या बाजूला 18 आणि विल्सन हा मध्यभागी आहे. म्हणजे मित्रांनो, 18 दोन्ही 36 आणि 1 37. आपलं उत्तर मित्रांनो 37 येणार. आपण अनिलला जर डावीकून 13व्या स्थानावर घेतलं तर. पण आता अनिलला जर मित्रांनो आपण आता राईट म्हणजे उजव्या बाजूकून जर घेतलं, अनिल मित्रांनो आता उजवीकून 13व्या स्थानावर जर असेल तर मित्रांनो आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? रांगेमध्ये एकूण 13 मुले या ठिकाणी येतील. बघा, एकूण या ठिकाणी 13 म्हणजे अनिलचा नंबर 13वा आहे. मग विल्सन मध्यभागी आहे म्हणजे विल्सन आणि अनिल यांच्यामध्ये 5 मुले या ठिकाणी उभी आहेत. म्हणजे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? -6. मग 13तून 6 गेले, खाली राहिले 7. म्हणजे मध्यभागी जो आहे विल्सन तो 7व्या नंबरला असेल. आणि रांगेमध्ये एकूण मुले असतील या ठिकाणी 13. म्हणजे आपण उजव्या बाजूने जर या ठिकाणी मोजलं, अनिल 13व्या क्रमांकावर आहे तर एकूण 13 मुले असतील. मध्यभागी असणारा विल्सन 7व्या नंबरवर असेल. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर येणार 13. डाव्या बाजूकून जर मोजलं तर एकूण 37 मुले आणि उजव्या बाजूकून मोजलं तर 13. म्हणजे आपलं उत्तर आहे 13 किंवा 37. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13 किंवा 37. फक्त एकच लक्षात ठेवायचं, अनिल 13व्या स्थानावर आहे. तो डावीकून आहे की उजवीकून आहे ते आपल्याला दिलेलं नाही. त्यामुळं आपली 2 उत्तरं आली. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13 किंवा 37. प्रश्न नंबर 7. रेल्वे तिकिटासाठी उभे असलेल्या लोकांच्या रांगेत माधवच्या पुढे 22 व्यक्ती आणि मागे 12 व्यक्ती उभ्या आहेत. तर रांगेत 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोणत्या स्थानावर असेल? मित्रांनो बघा, रेल्वेची ही लाईन आहे. तिकीट घेण्यासाठी ही सर्व लोक उभी आहेत. मग आता या रांगेमध्ये माधवच्या पुढे 22 व्यक्ती. मित्रांनो, माधवच्या पुढे 22 व्यक्ती आहेत. म्हणजे माधवचा नंबर मित्रांनो 23वा असेल. माधवच्या पुढे 22 व्यक्ती आहेत म्हणजे माधवचा नंबर 23वा. आणि मागे 12 व्यक्ती, माधवच्या पाठीमागे 12 व्यक्ती आहेत. तर मित्रांनो रांगेत 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोणत्या स्थानावर असेल? तर मित्रांनो आता या ठिकाणी 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती पाठीमागून त्याचा कितवा क्रमांक असेल? तर मित्रांनो सुरुवातीला या रांगेमध्ये एकूण किती लोक तिकीट घेण्यासाठी उभी आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. सुरुवातीला आपण एकूण किती व्यक्ती आहेत ते शोधून काढणार. तर मित्रांनो एकूण बघा, माधवच्या पुढे आहेत 22, त्यानंतर माधव 1 आणि त्यानंतर माधवच्या पाठीमागे आहेत 12. अशा एकूण किती व्यक्ती तिकीट घेण्यासाठी उभ्या आहेत? तर मित्रांनो बघा, 22 आणि 1 23, 24 25, 25 आणि 10 35. मित्रांनो एकूण 35 व्यक्ती तिकीट घेण्यासाठी उभ्या आहेत. मग आता 17व्या स्थानावर मित्रांनो या ठिकाणी जर आपण सुरुवात केली, इथून 17व्या स्थानावर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल? तर मित्रांनो एकूण व्यक्ती आहेत 35, बरोबर. त्यामध्ये 17व्या स्थानावर उभी असणारी व्यक्ती म्हणजे मित्रांनो 17व्या स्थानावर जी व्यक्ती उभी असेल त्या व्यक्तीच्या अगोदर किती व्यक्ती असतील? तर 16. 17व्या स्थानावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या अगोदर 16 व्यक्ती असतील. म्हणजे मित्रांनो 35 मधून जर आपण 16 वजा केले तर या ठिकाणी झाले मित्रांनो 5तून 6 जात नाही, झाले 15, 15तून 6 गेले 9 आणि या ठिकाणी झाले 2, 2तून 1 गेला
1, तर मित्रांनो आपलं उत्तर येणार 19. आपलं उत्तर येणार 19. 19 उत्तर कसं येणार? तर मित्रांनो 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती तिचा पाठीमागून 19वा नंबर असेल. बघा 17व्या स्थानावर उभ्या असलेल्या, बघा इथून आपण सुरुवात करणार, इथून 17व्या स्थानावर, म्हणजे या ठिकाणी आपण म्हटलं इथून 17व्या स्थानावर जी व्यक्ती असेल तर एकूण व्यक्ती किती आहेत? 35. मग 17व्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती तिचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल? तर मित्रांनो एकूण व्यक्ती आहेत 35. 17व्या स्थानावर जी व्यक्ती आहे तिच्या अगोदर आहेत 16 व्यक्ती. म्हणजे मित्रांनो 35 मधून आपण 16 वजा केले तर पाठीमागून या व्यक्तीचा कितवा क्रमांक असेल? 19वा क्रमांक असेल. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 19वा. प्रश्न नंबर 8. रोषणाईसाठी रंगीत दिव्यांच्या माळेमध्ये 42 दिवे विशिष्ट क्रमाने लावलेले आहेत. प्रत्येक निळ्या रंगाच्या दिव्याच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे व डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे लावलेले आहेत. तर 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा असेल? मित्रांनो प्रश्न सोपा आहे बघा. एक रोषणाईसाठी रंगीत दिव्यांची माळ आहे ज्यामध्ये मित्रांनो 42 रंग आहेत. 42 दिवे विशिष्ट क्रमाने लावलेले आहेत. मित्रांनो निळ्या रंगाच्या, बघा निळ्या रंगाच्या उजवीकडे हा जो निळ्या रंगाचा दिवा आहे त्याच्या उजवीकडे तांबड्या रंगाचे 3 दिवे आहेत आणि या निळ्या रंगाच्या डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे आहेत. म्हणजे मित्रांनो हा आहे त्यांचा क्रमांक. म्हणजे पहिला दिवा हिरव्या रंगाचा हिरवा, त्यानंतर निळा, तांबडा तांबडा तांबडा. मित्रांनो हे नंबर संपले की पुन्हा 6 नंतर 7वा नंबर मित्रांनो पुन्हा हिरवा येणार, त्यानंतर पुन्हा हिरवा, पुन्हा निळा, तांबडा तांबडा तांबडा. या क्रमाने मित्रांनो दिव्यांचे ते रंग आहेत, या क्रमाने दिवे आहेत. तर मित्रांनो 32व्या स्थानावर कोणत्या रंगाचा दिवा असेल? 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा असेल? तर मित्रांनो आता आपण 32 भागिले 6 करणार. तर मित्रांनो 32 भागिले 6 का? तर हे दिवे किती आहेत? 1 2 3 4 5 6. 32 भागिले 6 केलं तर 6 पंचे 30. 32 मधून 30 गेले, बाकी उरली 2. तर मित्रांनो आता आपल्याला 2 नंबरचा दिवा शोधायचा आहे. 2 नंबरचा दिवा म्हणजे कोणता? हिरवा आणि हिरवा. मित्रांनो हा आहे 2 नंबरचा दिवा. म्हणजे 32व्या नंबरचा जो दिवा असेल तो असेल हिरव्या रंगाचा. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हिरवा. प्रश्न नंबर 9. दोऱ्यांचे 12 तुकडे जोडून एक मोठा दोरा तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील? मित्रांनो दोऱ्यांचे 12 तुकडे आहेत. हे 12 तुकडे जोडून एक मोठा दोरा आपल्याला तयार करायचा आहे. तर त्यासाठी एकूण किती गाठी माराव्या लागतील? तर मित्रांनो सुरुवातीला समजून घ्या. हे 2 तुकडे आहेत. मित्रांनो हे दोऱ्याचे 2 तुकडे आहेत. या 2 तुकड्याचा आपल्याला एक तुकडा करायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी एक गाठ मारावी लागेल. त्यानंतर आता 1 2 आणि हे 3. मित्रांनो हे दोऱ्याचे 3 तुकडे आहेत. हे 3 तुकडे जोडण्यासाठी मित्रांनो आपल्याला किती गाठी माराव्या लागतील? तर 1 आणि 2 गाठी माराव्या लागतील. म्हणजे हा एक दोरा तयार होईल. त्यानंतर आता 1 2 3 आणि मित्रांनो 4. बघा आता दोऱ्याचे 4 तुकडे आहेत. 4 तुकडे जोडण्यासाठी मित्रांनो आपल्याला किती गाठी माराव्या लागतील? तर 1 2 आणि 3. म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल 2 दोरे जोडायचे असेल तर 1 गाठ मारावी लागते. 3 दोरे जोडायचे असेल तर 2 गाठी माराव्या लागतात. किंवा 4 तुकडे जोडायचे असेल तर 3 गाठी मारावे लागतात. तर मित्रांनो त्याप्रमाणे 12 तुकडे आपल्याला जर एकत्र जोडायचे असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा 12 तुकडे एकत्र जोडायचे असेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला 11 गाठी माराव्या लागतील. 12 तुकडे एकत्र जोडण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या दोऱ्याला 11 गाठी माराव्या लागतील. म्हणजे एक मोठा दोरा तयार होईल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 11. प्रश्न नंबर 10. एका दोऱ्यात 9 लाल पताका लावल्या व त्या पताकांच्या मागे दुप्पट पिवळ्या पताका लावल्या तर मध्यभागी असलेल्या
पताकेचा क्रमांक कितवा असेल? तर मित्रांनो, एका दोऱ्यामध्ये 9 लाल पताका लावल्या. बघा, 9 लाल पताका लावलेल्या आहेत आणि त्या पताकांच्या मागे दुप्पट पिवळ्या रंगाच्या पताका लावल्या. दुप्पट, 9च्या दुप्पट म्हणजे मित्रांनो 9 गुणिले 2 केलं तर या ठिकाणी किती होतील? 18. म्हणजे मित्रांनो 9 पताका आहेत लाल रंगाच्या आणि 18 पताका आहेत पिवळ्या रंगाच्या. म्हणजे मित्रांनो 9 दुने 18 आणि 9 त्रिक 27. एकूण पताका झाल्या 27. मग आता मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक कितवा? तर मित्रांनो 27 एकूण पताका आहे, त्याच्या मध्यभागी कोणती पताका आहे, तिचा क्रमांक कितवा आहे? तर मित्रांनो आपण आता मध्यभागी असलेला पताकेचा क्रमांक कसा काढणार? तर 27 अधिक 1 आणि भागिले 2. बघा मित्रांनो, 27 मध्ये 1 मिळवला झाले 28. 28 भागिले आपण 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 14. म्हणजे मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक असेल 14वा. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 14. प्रश्न नंबर 11. या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न. मित्रांनो, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.